नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या गट विमा योजनेच्या बचत निधीचे प्रदान करणे संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 21 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूयात। वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणित तक्ते निर्गमित केलेले आहेत। त्यास अनुसरून सन 2024 या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या व आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीचे लाभाचे परिगणित तक्ते निर्गमित करणे आवश्यक होते। त्यानुसार यासोबत जोडलेल्या परिगणित तक्त्यानुसार 2024 या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या व आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणित तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत राजीनामा, सेवानिवृत्त तसेच सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना सदर शासन निर्णयामध्ये नमूद परिगणित तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्याचबरोबर शासन पुढे असेही आदेश देत आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून दर साल दर शेकडा 7.1% दराने व्याज आकारण्यात आले आहे। तर जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना 1990च्या विमा निधीमधील संचित रकमावर दर साल दर शेकडा 4% या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्यात येत आहे। सदर शासन निर्णयामध्ये परिगणित तक्ते नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता। धन्यवाद।